पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात मोदी सरकारवर हल्लाबोल, टांग्यावर सिलेंडर ठेवून युवराज आबांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा। याबाबत अधिकृत असे की पेट्रोल डिझेल दरवाढ, कांद्याचा पडलेला भाव, नीट पेपर फुटी प्रकरणी काँग्रेस प्रचंड आक्रमक झाले असून धुळ्यात ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष युवराज आबा करंकाड यांच्या नेतृत्वात टांग्यावर गॅस सिलेंडर ठेवून मोदी सरकारवर हल्लाबोल करत काँग्रेसने लक्षवेधी मोर्चा काढला। या मोर्चात मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तर गेले 11 दिवस पेट्रोल डिझेलच्या किमतीत प्रति लिटरने 8 रुपये इतके भाव वाढवण्यात आले असून महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी ही दरवाढ असल्याचं देखील या ठिकाणी युवराज करंकाड यांनी सांगितले। तर गेल्या 12 वर्षात पेट्रोलच्या किमतीत 38% तर डिझेलच्या किमतीत 63% भाव वाढी झाली असून या सर्व पेट्रोल डिझेल दरवाढ, कांद्याला भाव, नीट पेपर फुटी प्रकरणी आरोपींवर कारवाई करा अशा विविध मागण्या घेत आज भव्य असा मोर्चा या ठिकाणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष युवराज आबा करंकाड यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा झाला। यावेळेस मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते, ज्यात प्रामुख्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष युवराज करंकाड यांच्यासह काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष साबिर शेख, महिला जिल्हाध्यक्ष गायत्री जयस्वाल, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, प्रमोद शिसोदे, मुजफ्फर हुसेन, ॲडव्होकेट सुधीर जाधव, आलोक रघुवंशी, गुलाबराव कोतेकर, पीतांबर महाले, राजेंद्र खैरनार, भावना गिरासे, अलका बिरारी, वंदना पाटील, गणेश पवार, साहेबराव पाटील, दैनिक दवंडीचे संपादक दीपक गवडे, देवीदास पोद्दार, मुकेश तायडे, राजेश पाठक, दीपक थोरात, मनोज नवघरे, अशोक शिरसाट, ॲडव्होकेट गोपाल सिंग राजपूत, प्रकाश जमादार, मोहन सिंग पाटील, दत्तात्रय बडवे, शरीफ पिंजारी, अशोक सोनवणे, दिलीप पाटील, कृष्णा चौधरी, निलेश सूर्यवंशी, गणेश देवरे, सचिन साळुंके, सचिन सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, या काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। पेट्रोल डिझेल गॅसचे भाव वाढ करणाऱ्या या सरकारने पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसचे जे आज भाव वाढलेले, पूर्ण देशात आग लागलेली, तर हे भाव लवकरात लवकर कमी करावे। आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने धुळे जिल्हा काँग्रेसच्या तर्फे आज जे देशात पेट्रोल डिझेल, घरगुती गॅस आणि कांद्याला जो शेतकऱ्यांना मार पडते, कांद्याला भाव नाही, शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, बेरोजगारांवर अन्याय होतोय, नीटचे पेपर या ठिकाणी फुटून गेले, विद्यार्थ्यांवर, लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे आणि गेल्या 12 दिवसापासनं 8-10 रुपये वाढलेले आणि अजून आदरणीय राहुलजी गांधी यांनी सांगितलेलं आहे की अजून पण तुम्ही सुधरा, नाहीतर हे भाव पेट्रोल डिझेल आणि गॅसचे हे 50ला अजून 50 रुपये वाढतील असं त्यांनी भाकीत केलेलं आहे आणि ते तसं होताना दिसतंय। त्यांना लाज वाटते केंद्र सरकारला म्हणून 2-2 रुपये वाढवत आहे, पण हे पुरे वाढवणार आहेत तर हे विरोधी पक्षांची तर जबाबदारी आहेच की त्यांना विरोध करायचा, परंतु देशातील नागरिकांनी आज आपण आपल्या जिल्ह्यात आंदोलन करतो तर किमान आपल्या जिल्ह्याच्या नागरिकांनी सुद्धा जागरूक राहिलं पाहिजे आणि त्यांनी आवाज उठवला पाहिजे, विद्यार्थ्यांनी आवाज उठवला पाहिजे, शेतकऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे, गृहिणींनी आवाज उठवला पाहिजे। आज सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले आहेत। ज्या वेळेस 300-400 रुपये सिलेंडरचे भाव होते तेव्हा ते नाचत होते बीजेपीवाले आणि आज तोच भाव 1000ला पोचलेला आहे आणि तरी त्यांना काही लाज वाटत नाही, एक पण बोलायला तयार नाही आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर ह्या गोष्टीचा निषेध होतोय आणि या ठिकाणी आम्ही माननीय कलेक्टर महोदय यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आमच्या भावना कळवलेल्या आहे, नागरिकांच्या भावना कळवलेल्या आहे आणि ह्या भाववाढीचा आम्ही तीव्र शब्दात काँग्रेस पक्ष निषेध करतो। त्याची सुरुवात केलेली त्यांनी आणि ते मेलोडी खाऊन खुश आहेत, पण या ठिकाणी आम जनता ना खुश आहे आणि जनतेला सगळं दिसतंय आणि जनतेने केव्हा तरी
दिवस भरतात, त्यांचे पण दिवस भरण्यात आलेले आहे आणि जनतेला ते पूर्णपणे जनतेच्या लक्षात आलेलं आहे. आज पेट्रोल डिझेल आणि गॅसचे भाव वाढले म्हणून आम्ही टांगा गाडीवर त्या बीजेपी सरकारचा निषेध केला. टांगा गाडीने या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आणि सर्व काँग्रेस पक्षाचे सर्व आमचे पदाधिकारी रॅलीमध्ये उपस्थित होते.